इथं बऱ्याचशा सोना असतील, माझे ताई वर्ग असतील, माझ्या बहिणी समान मुली असतील नवीन लग्न झालेल्या, मी तुमच्या पायाला स्पर्श करून सांगतो, या गादीची परंपरा सांगतो, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्यावर जेवढं प्रेम करताय ना तेवढं तुम्ही सासू सासऱ्यांच्यावर दिलखुलास प्रेम करा. ते काही म्हणू देत, तुम्हाला काही म्हणू देत, पण तुम्ही मात्र तुमच्यातनं अपराध करून घेऊ नका. तुम्ही प्रेम द्या. या गादीवरून सांगतो, जी मुलगी स्वतःच्या आईवडिलांच्या प्रमाणे सासू सासऱ्यांच्यावर प्रेम करते, या गादीवर सत्य गोष्ट सांगतो, तिचा सुखाचा संसार झाल्याशिवाय राहत नाही. ही परंपरा आहे. जेवढे कष्ट भोगावे लागतील तेवढ्या भोगा मुलींनो. आत्ताची परिस्थिती सांगू का हो, हम दो हमारे दोच्या नादात आई वडिलांना रिकामं सोडणारी सुद्धा अवलाद जन्माला आलेली आहे. आणि आत्ताच्या हल्लीचे सासू सासरे पण एवढे भामटे निघालेत माहितीये का. मी त्या पोरींनाच दोष देत नाही. कुठेतरी स्वतःची पोरगी मात्र आरामात राहावी आणि दुसऱ्याची पोरगी मात्र जाच करायची, तिला त्रास द्यायचा, तिच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची, तिला मारावं, हुंड्यापायी तिला जीव घ्यावा. वागा आत्ताच्या सासू सासरे, वागा आपल्या सुनेबरोबर कधीतरी चांगलं बोला. ती आपलीच पोरगी आहे, आपलीच नात आहे. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यावर चांगले राहावे आणि दुसऱ्याची लेक आपल्या घरात आल्यावर का वाटतं हो तुम्हाला वाईट?